नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात ताणतणाव मुक्त जीवनात हास्य क्लबचे महत्व हा विशेष कार्यक्रम. मार्गदर्शक मकरंद टिल्लू. ऐकूयात तर. आपण संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि याच्यातनं स्वतःमध्ये बदल घडवणार आहोत. आणि स्वतःच बदल घडवायचा असेल तर तो मनापासून बदल घडवायला हवा, हो का नाही? चला तुमचं मन घ्या, मन काढा जरा बाहेर, मन काढा. कुठे मन? हे जे मन आहे ना, हे मन कुठं जातं कुणालाच माहित नाही. मी विनोदाचा अभ्यास केला, म्हणजे विनोदाचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, विनोद सादर कसा केला जातो, विनोदातले पॉझेस कसे असतात, अशा अनेक अँगल मी काम करतो. आणि त्याच्यामध्ये एक नवा पैलू सापडला तो म्हणजे हसणं. आणि मग मी हसण्यावरती अभ्यास करायला लागलो की हसण्याचे शरीर, मानसिक, बौद्धिक, सामाजिक काय फायदे होतात, त्यात वृत्ती बदलता येईल का, भांडखोर कमी करता येईल का, आनंदी माणसं निर्माण करता येतील का. आणि या सगळ्या प्रवासात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, ती म्हणजे खानदेशमध्ये अतिशय दिग्गज नाव म्हणजे आदरणीय भंवरलालजी जैन. जैन इरिगेशन तुम्हाला माहिती आहे. तिथे खानदेशमध्ये वडिलांचा एकपात्री कार्यक्रम होता. जैन हिल वरती आमचा मुक्काम होता. त्यांनी मला विचारलं तू काय करतोस. मी त्याला सांगितलं सध्या हसणं ह्या विषयावरती मी काम करतो आहे म्हणून, अभ्यास करतोय म्हणून. मग आमचा सगळं नाश्ता वगैरे झाला. त्यांनी मला बरोबर घेतलं. त्यांची बरीच मोठी लायब्ररी होती स्वतःची वैयक्तिक. त्या वैयक्तिक लायब्ररीत गेले आणि त्यांनी परदेशातनं या रेफरन्समधनं असणारी जी काही पुस्तकं होती ती खटाखटा पुस्तकं बाहेर काढली. काही 1000 रुपयांची पुस्तकं असतील असं म्हणूया. आणि म्हणाले याचा उपयोग तुला जास्त होऊ शकतो, ही पुस्तकं तुला. आणि ते घेतल्यावरती मला अक्षरशः खजिना सापडला. माझा आणखीन इंटरेस्ट वाढत गेला. मी आणखीन अभ्यास करायला लागलो याच्यातनं. सुदैवाने नंतर आदरणीय म्हणजे महाराष्ट्राचं विनोद आणि हास्याच्या क्षेत्रातलं दैवत म्हणजे पु ल देशपांडे यांच्याकडे पण जेव्हा घरी जाण्याचा योग आला होता त्यावेळेला सध्या काय करतो असं सांगितल्यावरती मी हास्य या विषयावरती अभ्यास करतोय असं सांगितलं. त्याला प्रचंड आवडलं. आणि भाईंनी मला अनेक प्रश्न विचारले होते की म्हणजे नक्की काय, याच्यातले बारकावे काय, आणि त्याला माझ्या दृष्टिकोनातून मी समर्पक उत्तरं दिली. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी करत करत हळूहळू त्याच्यातला इंटरेस्ट तयार व्हायला लागला. आणि लक्षात आलं ज्या अतिशय वेदना असणाऱ्या पाठदुखीतनं मी बाहेर पडलो, मग हे हसणं जगापुढे आपण नेलं पाहिजे. आणि त्याच्यातनं चक्क कार्यक्रम सुरू केला, हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा. आयुष्याचं उद्दिष्ट सापडलं, हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा. खरं तर 1988 साली मी माझ्या एकपात्री कार्यक्रमाला सुरुवात केली. डायबेटिक म्हटलं की लोकांना टेन्शन येतं, पण माझ्या आयुष्यामध्ये डायबेटिक हा आनंद घेऊन आला. कारण असं की माझा पहिला कार्यक्रम हा डायबेटिक असोसिएशनने ठेवला होता. त्यामुळे हा सगळा प्रवास होत असताना मग हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा कार्यक्रम हळूहळू लोकप्रिय व्हायला लागला, लोकांपर्यंत विषय पोचायला लागला. हे फक्त ज्येष्ठांसाठी नाही तर तरुणांसाठी पण आहे व्यासपीठ. हे एक महत्वाचा भाग आता काळानुसार समजून घ्यायची गरज आहे. अर्थात मग हास्य क्लबमध्ये जे लोक येतात आणि त्याचा आणि ताणतणावाचा काय संबंध आणि हास्य क्लबमुळे ताणतणाव कसा कमी होऊ शकतो हा आपला मूळ विषय. आणि त्याच्याकडे आता मी येतोय. ताणतणाव. मला सांगा, इथे जमलेल्या प्रत्येकाला आयुष्यात कमीत कमी एकदा तरी टेन्शन आलंय. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. कारण तुम्हाला ताणतणाव येतो आहे आणि टेन्शन येत आहे याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात. हा कॉन्फिडन्स मनावर नक्कीच बाळगायला हरकत नाही. जेव्हा जेव्हा टेन्शन येते, व्हेरी गुड, मी जिवंत आहे. आता हे म्हणण्याचं कारण का हे सांगतो. आपल्याकडे 3 शब्द आहेत बघा, ताणतणाव, काळजा आणि नैराश्य. बरोबर का नाही?
ताणतणाव म्हणजे काय, काळज्या म्हणजे काय, नैराश्य म्हणजे काय, मी सोप्या शब्दात मांडणार आहे. कारण पु ल देशपांडे म्हणायचे की अवघड बोलणं फार सोपं असतं आणि सोपं बोलणं फार, त्यामुळे जितकं सोप्या शब्दात मांडता येईल तितकं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खूप जार्गन शब्द वापरणार नाही, काही कन्फ्युजिंग मांडणार नाही, पटकन कळेल अशा शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ताणतणाव म्हणजे काय? आपल्या आयुष्यामध्ये आपण दोन पातळ्यांवर जगतो, एक आहे शरीर आणि दुसरं आहे मन, बरोबर? मग या शरीर मनाशी निगडीत जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न निर्माण होतो आणि तो प्रश्न तुमच्या जगण्याशी निगडीत असतो, तेव्हा जे येतं त्याला आपण ताणतणाव म्हणूया. लक्षात येते? कारण ह्या गोष्टी कळून घेण्याची गरज आहे. थोडक्यात काय, माणसाला त्याच्या जगण्याशी निगडीत प्रश्नांना जर का सामना करायला लागला तर जे येतं त्याला म्हणायचं काय, ताण तणाव. क्लिअर आहे? मग जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न तुमच्या जगण्याशी निगडीत होतो तेव्हा तो ताणतणाव निर्माण करतो. दुसरा मुद्दा घेऊया. तुम्ही रस्त्याने चालले आहात, रस्त्याने चालले असताना अचानक तुम्हाला बाजूला दिसतं एक ऍक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही तिथल्या कोणातरी विचारता काय झालं, अरे पोरग आहे ना त्याचा ऍक्सिडेंट झाला. मग तुम्ही म्हणता हे पोरांना असे रॅश ड्रायव्हिंग करतात ना, हे असंच होणार. इतक्यात तुम्ही निघता निघता अचानक तुमची नजर जाते, चेहरा थोडा ओळखीचा वाटतो आणि पटकन तुम्ही गाडी थांबवता, कारण तुम्हाला लक्षात आलं अरे तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्याच मल्ल्यावरती राहणाऱ्या त्या व्यक्तीचा हा मुलगा आहे. आता तुम्ही तुमचं जाणं तसंच कंटिन्यू करता का गाडी थांबवून तिकडे जाता मदतीला? कारण मगाशी तो प्रश्न तुमच्याशी निगडीत असं तुम्हाला वाटलं नव्हतं, पण आता तुमच्या कोणीतरी ओळखीच्याशी निगडीत का होईना असल्यामुळे तो तुमचा जवळचा प्रश्न झाला. आता मी तुम्हाला सांगितलं महायुद्धाचा काय परिणाम होणार, काय नाही होणार, तर बऱ्याच लोकांना वाटतं आपल्याला काय करायचंय, लढतायत ते आपल्याला काय करायचंय. पण जर का मी तुम्हाला सांगितलं जर का असंच हे युद्ध सुरू झालं तर पेट्रोलचा दर आता 140 रुपये होईल आणि गॅसचा दर 1200 रुपये होईल. तेव्हा जेव्हा जेव्हा जगण्याशी प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा ताणतणाव निर्माण होतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? जेव्हा जेव्हा हे प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांना उत्तरं सापडत नाहीत तर त्याचं रूपांतर काळजीत होतं. लक्षात आलं? मग उत्तर सापडलं तर काळजी वाटेल का तुम्हाला? उदाहरणार्थ काल झाला तो जागतिक युद्धाचं सावट आलं आणि अचानक आज जेव्हा लोकांनी सांगितलं की जे नॅटो कंट्रीज आहेत म्हणजे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर जर्मनी, फ्रान्स, हे सगळे 30 देश एकत्र येऊन त्यांच्यावरती हल्ला करतील अशी जगाला भीती वाटली, यात महायुद्ध निर्माण होईल अशी भावना निर्माण झाली. आणि अचानक काल रात्री या सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही असं एस्केलेशन होणारी कुठली गोष्ट करणार नाही, तर आम्ही रशियावरती सँक्शन्स आणू. म्हणजे काय, रशियाला अनेक गोष्टी देण्यापासून थांबवू, पण आम्ही हल्ला नाही करणार. हे म्हटल्या अचानक चमत्कार घडला. लक्षात येतं मी काय म्हणतोय? म्हणजे मनातल्या त्या प्रश्नाला काहीतरी उत्तर सापडलं, उत्तर सापडल्यावरती काळजी जी आहे ती कमी झाली. मग काळजी निर्माण होणं म्हणजे काय, तर काळजीचा हा ढग तयार होतो आणि हा काळजीचा ढग जेव्हा वाढत जातो त्यावेळेला अशा अनेक काळज्या जर का मनामध्ये हळूहळू साचत जायला लागल्या तर त्या कुठल्याच प्रश्नांना जेव्हा उत्तर सापडत नाही त्या मनामध्ये जे निर्माण होतं त्याला म्हणायचं नैराश्य. लक्षात आलं? सोपं उदाहरण देतो. आपलं मन एका तलावासारखे असा विचार करा, हो का नाही? एखादा दगड टाकला की पाण्याचे तरंग उमटतात, हो का नाही? कसा एखादा मुद्दा मनामध्ये पडला की त्याचे तरंग उमटतात, बरोबर का नाही? मग हे जे मनाचं पाणी असं विचार करा क्षणभर. आपण एक उदाहरण घेतोय म्हणून. या मनाच्या पाण्याला जर का चटका लागला, म्हणजे जगण्याला चटका लागला, दोन गोष्टी लक्षात येतात. जगण्याला चटका लागला की त्याला म्हणतात ताणतणाव, आणि पाण्याला चटका लागला की त्याची वाफ तयार होते. वाफेचे काय होतात? ढग तयार होतात, काळजीचे ढग तयार होतात. असे अनेक ढग जेव्हा दाटून येतात त्या अंधारल्यासारखं होतं. मनामध्ये सुद्धा तसंच अंधारल्यासारखं होतं. पण गंमत असे, जेव्हा यांना उत्तरं सापडतात त्या ढगातनं बरसात होते आणि जी बरसात होते ते ढग मोकळे झाल्यामुळे त्याच्यातनच नव चैतन्याची नवी सृष्टी तयार होते, हो का नाही? लक्षात घ्या, ही मनाची सायकल सुद्धा अशीच आहे. मनामध्ये असंच होतंय, मनामध्ये सेम घडते बघा. म्हणजे थोडक्यामध्ये मनाला सुद्धा काय हवाय? निचरा हवाय. काय हवाय? ढग आकाशातले आहेत त्यांना निचरा झाला तर त्या ढगातनं पाऊस पडतो आणि मग सगळं जे काही आकाश आहे निरभ्र होतं. तसं मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले हे काळजीचे ढग आहेत, नैराश्याचे ढग आहेत. ते जेव्हा त्याचा निचरा होतो त्यावेळेला तुम्हाला आपोआपच नवीन जगण्याची उमेद निर्माण होत असते. थोडक्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला काय करायचंय आणि हास्य क्लबचं याच्यामध्ये महत्वाचं योगदान काय, या मुद्द्याकडे येऊया.
होतं काय, मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि त्याला उत्तर हवी आहेत आपल्याला आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत असा जर का विचार केला तर उत्तरं केव्हा सापडतात, जेव्हा समविचारी लोक एकत्र येतात आणि एकमेकांशी संवाद साधतात, त्या उत्तरं सापडायला मदत होते. यस ऑर नो? करेक्ट का नाही? म्हणजे काय, मला एखादा प्रश्न शाळेमध्ये असतो आणि शाळेमध्ये असताना आपल्याला तरुण वयामध्ये अनेक प्रश्न पडले असायचे, मग आपलाच मित्र किंवा मैत्रीण जे काय असतात ते आपल्याशी काहीतरी बोलतात आणि त्यातनं आपल्याला काहीतरी प्रश्नावरती उत्तर सापडल्यासारखं वाटतं, बरोबर का नाही? तसंच आहे. मग थोडक्यामध्ये जगण्याच्या प्रश्नाला उत्तरं सापडवायची असतील तर कोणाशी तरी आपला संवाद साधायला पाहिजे, कारण माणूस हा प्राणी वैचारिक प्राणी आहे, बरोबर आहे? मग वैचारिक प्राणी आहे आणि म्हणूनच जेव्हा मी हास्य योगाकडे आलो किंवा हसणा विषय माझ्या अभ्यासाचा केला तेव्हा ठरवून टाकलं हास्य क्लबची चळवळ चालू आहे, लोक हास्य क्लबला येत आहेत, मग आपलं योगदान हास्य क्लबच्या चळवळीमध्ये काय असलं पाहिजे, तो वक्ता म्हणून मी बोलू शकतो, विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मग ठरवून टाकलं आपण आपल्या वक्तृत्वातनं लोकांचं हास्य योगाबद्दल प्रबोधन करण्याचं काम करायचं. मग जागोजागी व्याख्यानमाला असतील, एकपात्री कार्यक्रम असतील, लिखाण असेल, कार्यशाळा असेल, या सगळ्यातनं मी लोकांपर्यंत पोहोचत राहिलो आणि हास्य त्याचं महत्व काय, ते का करावं का नाही करावं या विषयावरती बोलणं करायला लागलो. कारण वर्षानुवर्ष लोकांना शिकवलं होतं हसू नकोस, हो का नाही? शाळेमध्ये असताना आपल्याला काय शिकवलं? हसू नकोस, दात काय काढतोय, गप्प बैस, हो का नाही? एका तरी शाळेत शिकवलं का हसा म्हणून? आठवून बघा, नाही ना? नाही. मग वर्षानुवर्ष मनावरती तयार झालेला जो मुद्दा आहे हसू नका, तो बाहेर काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोणीतरी काम करायला हवं, तर हास्य क्लबची चळवळ सक्सेसफुल होईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? हास्य क्लबची चळवळ केव्हा यशस्वी होईल, जेव्हा जास्तीत लोकांच्या मनामध्ये मी हसलं पाहिजे ही भावना निर्माण होईल. आणि म्हणून आतापर्यंत मी महाराष्ट्राबाहेर जे काही कार्यक्रम करत गेलो त्यातनं 12 लाखाहून जास्त लोकांपर्यंत हास्ययोगाचा विचार पोहोचवण्याची मला संधी मिळाली. किंवा ज्या गावांमध्ये मी हास्य क्लब बद्दल किंवा हास्ययोगाबद्दल बोलून गेलोय, कधीतरी तिथेच पुन्हा कार्यक्रम करण्याचा योग येतो, तर तिथले लोक आवर्जून सांगतात, सर आम्ही ते ऐकलं होतं, मग आम्हाला असं वाटलं की याच्यातनं आपण का नाही हास्य क्लब चालू करावा. आणि तिथं त्यांनी एक छोटा मोठा हास्य क्लब चालू केला असतो आणि त्याची ती सुरुवात झालेली असते. थोडक्यात वैचारिक प्रबोधनातनं हास्य क्लबची चळवळ वाढवणं यासाठी काम करत राहिलो. मुद्दा असा आहे की हास्य क्लब आणि ताणतणाव यांचा रोल कुठे येतो, तर मगाशी म्हटलं असं ज्येष्ठ नागरिक अनेक कारणांमुळे घरामध्ये असतात. कोणी मुलांसाठी म्हणून इथे परगावी आले असतात, त्यांना सांभाळण्यासाठी आले असतात, नातवंडांना सांभाळण्यासाठी आले असतात आणि अशा सगळ्या काळामध्ये त्यांना कोणाशी संवाद साधता येत नाही आणि मनामध्ये ताण निर्माण होतो. हास्य क्लब ताण घालवण्याची सगळ्यात मोठा निचरा करण्याची ही जागा आहे. हास्य क्लब मध्ये बहुसंख्य लोक ज्येष्ठ येतात, कारण तरुणांना त्यावेळेला येणं शक्य नसल्यामुळे. म्हणून आम्ही तरुणांसाठी त्यांच्या वेळात कंपन्यांमध्ये जाऊन कार्यशाळा घेऊन त्यांना ते शिकवतो. पण जर का आपण विचार केला, गार्डन मध्ये हास्य क्लब भरतात. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे गार्डन. लहानपणापासून आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून गार्डन मध्ये जाणं ही एक उत्सुकतेची गोष्ट होती. लक्षात येते तुम्हाला? आपण सहज गार्डन मध्ये कधीच नाही गेलो. कधीतरी आई वडिलांनी फिरायला घेऊन गेले, हात धरून त्याच्याबरोबर गेलो, मग गार्डन मध्ये जायचं, तिथे खेळायचं, त्या गवतावरती लोळायचं आणि जाताना कुठेतरी भेळ खायची, पाणीपुरी खायची, दाणे शेंगदाणे असे त्या पुरचुंडीतले खायचे. हे सगळे जुने दिवस. म्हणजे गार्डन इज इक्वल टू आनंद हे आपल्या मेंदूमध्ये फिटिंग झाले. लक्षात येते का तुम्हाला? तेव्हा हास्य क्लबसाठी गार्डन यासारखी उत्तम जागा दुसरी कुठलीच नाही, कारण वर्षानुवर्ष तिथे गेल्यावरती मी आनंदी होण्याचा माझ्या मेंदूमधलं फिटिंग झालेलं आहे. त्याचमुळे जेव्हा मी गार्डनमध्ये जातो, आपसूक नॅचरली माझ्या मनाची पॉझिटिव्ह होण्याची प्रक्रिया तयार होते. लक्षात येते? कारण एखाद्या ठिकाणी गेल्यावरती तिथल्या वातावरणानुसार लोक वागायला लागतात. तसंच गार्डन मध्ये मी आपसूक त्या ठिकाणी गेल्यावरती पॉझिटिव्ह व्हायला लागतो. मग मी गार्डन मध्ये गेलोय आणि नेमकं तुमच्या आजूबाजूला तुमच्या वयाचेच लोक आहेत, बरोबर? मग त्यांच्याशी संवाद साधणं जास्त सोपं आहे का नाही? हास्य क्लबने सगळ्यात पहिली गोष्ट केली ती लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक जागा पक्की निर्माण करून दिली. कॉन्फिडन्स लोकांना आला की माझ्याशी बोलणारं कोणीतरी आहे. कारण घराघरामध्ये गप्पा मारण्यासाठी खरं तरुण सुद्धा अवेलेबल होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि हे सत्य स्वीकारून टाकू, यात नकारात्मकता म्हणून नाही. ते त्यांच्या कामात आहेत, ते त्यांचे बिझी आहेत, तर मग आपल्याला सुद्धा आपला बिझीने शोधला पाहिजे. सो हास्य क्लब मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिळालं ते म्हणजे तिथे गार्डन मध्ये येणं. मग गार्डन मध्ये आल्यावरती तुम्ही काय करता? तर एक तर आपल्याच वयोगटातली लोक सापडलेत, त्यांच्यासोबत आपण हास्य करतो आहे. चला हास्य करतोय म्हटल्यानंतर चला हास्याला आपण थोडं सुरुवात करूया.
चालेल? सगळे तयार आहात? ओके, चला हास्य करण्यासाठी ओठ मिटा, गाल बाजूला घ्या. बहुसंख्य लोक हास्य करतात ते असंच आणि एवढंच बस. पण हास्य क्लब मधलं जे हास्य आहे ना, ते जरा ओठ पूर्ण मोकळे करा. ताणा ताणा. व्हेरी गुड. जरा ओठ मोकळे करायचे आणि कसं करून बघा. मधलं ठेवा. तीन लेवल्स, एक एक्स्ट्रीम, एक मिडल आणि दुसरी एकदम लोअर. लक्षात आलं? आता जेव्हा तुम्ही मधल्या मिडल लेवल पकडली तर तुम्हाला लक्षात आलं जसं गाण्याची पट्टी असते ना, तशी ह्या पट्टीमध्ये हास्य केलं की जास्त बरं वाटतं का? पण गंमत अशी आहे की जेव्हा आपण ओठ ताणतो आणि व्यक्त होतो ना, तेव्हा सुद्धा अचानक मला मोकळं झाल्याचं फिलिंग येतं. म्हणून हास्य क्लबमध्ये सिंह मुद्रा हास्य आहे. जीभ बाहेर काढायची, हॅ करायचंय, हॅ. अजून एकदा, हास्य क्लबचं मॉडेल सक्सेसफुल का झालं याचा अभ्यास केला तर लक्षात येईल. हास्य क्लब मध्ये जे नवचेतन हास्य परिवारामध्ये आपण जे हास्य क्लबची सुरुवात केली त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर इथे फक्त आपण हास्य करत नाही तर आपण त्याच्या अगोदर सूक्ष्म व्यायाम करतो. बरोबर का नाही? डोळ्यापासून पायाच्या घोट्यापर्यंत, हातापर्यंत, बोटांपर्यंत प्रत्येक गोष्टीला आपण व्यायाम करतो. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा जेव्हा व्यायाम करायचा असेल तर तुम्हाला माहितीये मैदानामध्ये जाण्याच्या पूर्वी सुद्धा लोक पहिल्यांदा स्ट्रेचिंग करतात. योगा करायचा असेल तरी सुद्धा स्ट्रेचिंग करतात. तसं हास्य क्लब मधलं हे स्ट्रेचिंग केल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून फर्स्ट ते म्हणजे स्ट्रेचिंग. निन्या प्रकारची आपण स्ट्रेचिंग करतो. बरोबर का नाही? हात वरती, हात बाजूला. बरोबर का नाही? निन्या स्ट्रेचिंग आहेत आपली. ही स्ट्रेचिंग झाली. मग दुसरा टप्पा काय, तर प्राणायाम. आणि तिसरा टप्पा म्हणजे काय, तर हास्ययोग. थोडक्यामध्ये हे परिपूर्ण पॅकेज आहे. खरं तर हास्य हे एका अर्थाने मानसिक ताण कमी करण्याचं सगळ्यात मोठं फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे. पण त्याचा एक बॅकग्राऊंड म्हणून या गोष्टी केलेल्या जर का असतील तर त्याचा जास्त फायदा होत असतो. मग आता आपण हे हास्य तर केलेलं आहे. मग याच्यामध्ये हास्य क्लबमध्ये आपण या 3 गोष्टी केल्या. याच्यातला तिसरा महत्वाचा भाग म्हणजे काय, तर हास्य करणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा हास्य क्लबमध्ये जेव्हा लोक येतात ते व्यायाम करतात आणि व्यायाम झाल्यानंतर जेव्हा हास्य करायची वेळ येते तेव्हा संकोच करतात आणि संकोच करून हसणं न करताच थांबतात. बघितलं का असं तुम्ही? म्हणजे आम्ही जेवायला जायचं आणि स्वीट डिश न खाताच घरी निघून जायचं. व्हेरी सॉरी. आपण हास्य क्लब मध्ये जातोय तर हास्य केलंच पाहिजे. ते मॅन्डेटरी आहे. ते करत नसाल तर याचा अर्थ तुम्ही खूप मोठी काहीतरी गोष्ट करत नाहीये. भीती, लाज, संकोच. आपण लहान होतो तेव्हा वाटायचं आपण खूप काही करू शकतो. मोठं झाल्यानंतर खूप काही करता येईल आणि मोठं झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आले आपल्याला काहीच करता येत नाही. हसायचं म्हटलं तर ह्याला काय वाटेल आणि तिला काय वाटेल. बरोबर का नाही? हा संकोच आपल्याला काढून टाकायचा आहे. हा आपला संकोच काढायचा आहे. लहानपणी 200 ते 300 वेळा हसणारं लहान मूल आपण मोठे झाल्यानंतर जर का 10-15 वेळा हसत असू तर काय मजा आहे. लोकांना वाटतं आम्ही खोटं हसतोय का आणि या हसण्यामुळे काय नक्की मिळतं. अनेक लोक असे असतात हास्य क्लबच्या बाहेर उभे राहतात आणि बाहेरनं असे बघतात, ते हसताना बघतात आणि म्हणतात ते हसताना बघून आम्हाला हसू येतं बाहेरच्या बाजूला. पण आतच या ना, तिथे येऊन हसा ना. कारण तिथे निसंकोच हसणार आहात. कारण कसं होतं, माणसातला संकोच केव्हा जातो जेव्हा आपल्या बरोबर तसंच करणारी 4 लोक असतात. बरोबर का नाही? मग हा जो संकोच तो आपोआप गळून पडतो. मग आपल्या लोकांमध्ये यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हास्य क्लब मध्ये आल्यावरती आपण हसू शकतो हा कॉन्फिडन्स माणसाच्या मनात येतो. तो फार महत्वाचा आहे. मी हसू शकतो, मी निसंकोच हसताना मला आजूबाजूच्या लोकांचा विचार करण्याची गरज नाही. माझ्यासारखे हसणारे अजून 50 लोक आहेत. आणि हा कॉन्फिडन्स मग त्याला हसणं वाढवायला प्रवृत्त करतो. म्हणजे दुसरा गोष्ट काय करते हास्य क्लब, तर लोकांना हा मनावरचा संकोच काढून टाकायला मदत करते. मग लोकांना असं हसण्यामुळे खरंच फायदे होतात का, हे खोटं हसणं आहे का, तर सांगतो खरं आणि खोटं आपल्या शरीराला काहीही कळत नाही. हे पहिलं कायमचं लक्षात ठेवा. शरीर मशीन आहे, त्याला खरं खोटं काहीही कळत नाही.
साधं उदाहरण घ्या. लोक हजारो रुपये देतात, जिम मध्ये जातात, व्यायाम करतात, बरोबर का नाही? त्यांचा हात मजबूत होतो. मार्केट यार्डामध्ये धान्याची दुकानं असतात. त्या धान्याच्या दुकानाच्यासाठी म्हणून तिथला एखादा मजूर असतो, तो खांद्यावरती पोती घेतो आणि टाकतो. त्याचे हात बघा कडक असतात. शरीर मशीन आहे. त्या मजुराला ते सांगत नाही की जोपर्यंत तू व्यायामशाळेत जाणार नाही तोपर्यंत तुझा हात मी कडक करणार नाही, असं होतं का? म्हणजे आपण जी गोष्ट वारंवार करतो, शरीर त्याला आपोआप साथ द्यायला लागतं. मग अगदी तुम्ही सुरुवातीला थोडे रागवत असाल, मग तुम्ही थोडे जरा जास्त रागवायला लागता, मग आणखीन थोडे जास्त रागवायला लागता. खरं तर रागवणं ही तुमची नैसर्गिक प्रवृत्ती नव्हती, पण हळूहळू रागवण्याची प्रक्रिया वाढवत गेला आणि मग काय झालं? तुमचा स्वभाव रागीट झाला. लक्षात येतंय का? जन्माला आलेलं लहान मूल रागीट डायरेक्ट नसतं, तर हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत जाते आणि त्याला कॉन्फिडन्स होतो त्याच्या रागवण्याचा. कोणी त्याला बोलत नाही आणि मग त्याला असं वाटतं मी रागवणं ही माझी सगळ्यात श्रेष्ठ कला आहे. आणि मग तो ती कला आणखीन वाढवायला लागतो आणि कलांनी ती वाढवत तो आजूबाजूला एकदम कल्लाच करायला लागतो. थोडक्यामध्ये एखादी गोष्ट वारंवार करणं आणि त्याच्यातनं आपल्याला शरीर मनामध्ये बदल घडवणं ही प्रक्रिया आहे. मग ही प्रक्रिया जर का गृहीत धरली तर हास्य क्लबमध्ये आल्यानंतर आपण आजूबाजूचे लोक व्यायाम करताय बघून जे पूर्वी संकोचायचो आता उलटा संकोच होतो. एवढे लोक व्यायाम करतायत आणि मीच एकटा व्यायाम करत नसेल तर त्याचा संकोच होतो आणि नकळत तुमचे हात वरती खालती व्हायला लागतात. लक्षात येते का? म्हणजे पूर्वी व्यायाम करण्यापासून लांब जाण्याचा प्रकार होता, आता व्यायाम का करत नाही असं मन विचारतं आणि म्हणून व्यायाम करायला लागतो. म्हणून एकट्याने व्यायाम होत नाही, एकत्रित आल्यानंतरच व्यायाम होतो. मग हास्य क्लबचं आणखीन महत्वाचं यश म्हणजे एकत्रित व्यायाम. तुम्ही एकत्र येता, समूहाने गोष्ट करता आणि समूहाने गोष्ट करता म्हणून व्यायाम करण्याची प्रवृत्ती वाढते. मग जशी तुमची व्यायाम करण्याची प्रवृत्ती वाढते त्याबरोबर तुमचं हसणं खेळणं व्हायला लागतं. मग हसणं खेळणं व्हायला लागतं म्हणजे तुमच्यातला खेळकरपणा बाहेर येतो. म्हणजे काय? चला बघूया. आपल्यातलं लहान मूल आपल्याला बाहेर काढायचंय. आपल्याला लहान मूल बाहेर काढायचंय आणि लहानपणी आपण जसे काही गोष्टी करायचो ते करायचंय. म्हणजे लहान मुलासारखं आपण काय करूया, असं करायचंय. छान गदो सर. करा करा करा, तुम्हाला ज्या ज्या वाटतात त्या गोष्टी करा बरं. चला करा. व्हेरी गुड. दुर्मिणीत बघतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. प्रत्येक माणसामध्ये लहान मूल लपलेलं असतं, दडलेलं असतं आणि ते दडलेलं लहान मूल बाहेर काढणं ही प्रक्रिया फक्त हास्य क्लबच करतं. आणि जसं दडलेलं लहान मूल बाहेर येतं तसं तुमच्यात चौकस वृत्ती वाढायला लागते, शिकण्याची वृत्ती वाढते. आता काय राहिलंय, आपलं काही खरं नाही, असे रडके उच्चार काढणाऱ्या ज्येष्ठांमध्ये तुम्ही येत नाही तर मला अजून खूप काही करायचंय, मला खूप शिकता येणार आहे, ही भावना त्यांच्यात वाढायला लागते. आणि हे सगळ्यात मला कॉन्फिडन्स केव्हा आला, जेव्हा ऑनलाईन हास्य क्लब चालू करावं ही संकल्पना मांडली आणि ज्यावेळेला आपण ट्राय केला, लोक म्हटले ते ज्येष्ठ नागरिक बिलकुल येणार नाही, त्यांना काही करता येणार नाही. पण बघता बघता 1, 2, 3, 4 करता करता 3,500हून जास्त लोक ऑनलाईन हास्य क्लबमध्ये जॉईन झाले. हा चमत्कार घडला कारण हास्य क्लबमुळे आपण काही करू शकतो ही भावना वाढते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. श्रोते हो, आत्ताच आपण मकरंद टिल्लू यांनी सादर केलेला ताणतणावमुक्त जीवनात हास्य क्लबचे महत्त्व हा विशेष कार्यक्रम ऐकलात. अशाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.